गुड इवनिंग ऑल ऑफ यू। बेटा होमवर्क केला? किसी को डाउट? ओके, तो हमारे एडिशनल क्वेश्चन ख़त्म हो गए। बेटा जो हमने पहले सॉल्व किए थे वो भी थोड़े से रिवाइज करते हैं हम। उसमें कुछ छूटा है क्या, नया कुछ है क्या? आपके बोर्ड के बुक में ये क्वेश्चन है बेटा। इलुस्ट्रेशन नंबर 1, थोड़ा सा ट्रायल बैलेंस का ऑब्जर्वेशन करके बताइए इस ट्रायल बैलेंस में कुछ नया आया है क्या। सब डिस्कस करेंगे बेटा। नवीन एखादा आयटम आलाय का किंवा नवीन ॲडजस्टमेंट है का, ये अब हम डिस्कस करना है। डेबिट साइड बताओ बेटा, कुछ नया आइटम आया है जो आपको पता नहीं है। रॉयल्टीज कहाँ पर है? बॉयज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड। ट्रायल बैलेंस के क्रेडिट में आरडीडी दी है बेटा। ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आरडीडी दिलेत, त्याचं काय करायचं असतं? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जे बॅड डेब्ट्स असतात त्याच्यात प्लस करायचं फर्दर बॅड डेब्ट्स प्लस न्यू आरडीडी, और ये ट्रायल बैलेंस वाले होते ओल्ड आरडीडी। इसको क्या करेंगे आप? 4 लाइन याद रखो, बैड डेब्ट्स प्लस फर्दर बैड डेब्ट्स प्लस न्यू आरडीडी माइनस ओल्ड आरडीडी। इसका जो भी आंसर आएगा बाहर लिखना है। पॉजिटिव आया तो डेबिट साइड में लिखना है, नेगेटिव आया तो प्रॉफिट लॉस के क्रेडिट में लिखेंगे आप। आया समझ में? ठीक बेटा, एडवर्टाइजमेंट के ब्रैकेट में कुछ तो दिया है, देखो क्या दिया है। पेड फॉर, हमारा साल कितने महीने का होता है? ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बनाते हैं हम कितने महीने का बनाते हैं? तो उस ट्रेडिंग प्रॉफिट लॉस में जो एक्सपेंसेस इनकम आने चाहिए थे वो 9 मंथ्स के चाहिए या 12 मंथ्स के? इसका मतलब है 3 मंथ्स का एडवर्टाइजमेंट का खर्चा अभी पेड करना, ये हिडन एडजस्टमेंट है बेटा। 9 मंथ की एडवर्टाइजमेंट कितनी है बताओ अमाउंट? 4500 पर मंथ निकालो। 4500 डिवाइडेड बाय 9, 500 रुपये। तो 3 महीने की आउटस्टैंडिंग होगी कितनी? 1500 रुपये। ठीक है। ॲडजस्टमेंट मध्ये काही नवीन आहे का बेटा? लास्ट एडजस्टमेंट, ये 3rd नंबर की एडजस्टमेंट बेटा रिवीजन में कवर नहीं हुई है और लास्ट नंबर की भी नहीं आई है। ओके, 3rd नंबर की एडजस्टमेंट इंपॉर्टेंट एडजस्टमेंट है बेटा, बताओ। बिल्स रिसीवेबल इंक्लूडेड डिसऑनर बिल ऑफ 3000, बिल्स रिसीवेबल डिसऑनर, ऐसे एडजस्टमेंट आएगी। तो इस एडजस्टमेंट के दोनों इफेक्ट बेटा बैलेंस शीट एसेट साइड में ही होते हैं। हर एडजस्टमेंट के इफेक्ट कितने होते हैं? याचे दोन्ही इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडलाच होतात बेटा। डिसऑनर का मतलब कैंसल होना, बिल्स रिसीवेबल कैंसल हो गए बेटा, तो बिल्स रिसीवेबल का बैलेंस बढ़ेगा या कम होगा? तो बिल्स रिसीवेबल से लेस करेंगे आप, पहला इफेक्ट। एंड वही इमीडिएट डेटर्स में ऐड करना है बेटा। डेटर्सच्या ॲडजस्टमेंट सोडवायचा सिक्वेंस लिहून दिला होता मी एकदा, आठवते का तुम्हाला? डेटर्स में सबसे पहले कौन सी एडजस्टमेंट करना है? नसेल तर नोट करून घ्या बेटा। ओके, सीक्वेंस ऑफ एडजस्टमेंट्स ऑन डेटर्स, सीक्वेंस ऑफ एडजस्टमेंट ऑन डेटर्स, उसमें नंबर 1 लिखो, अनरिकॉर्डेड सेल्स, अनरिकॉर्डेड सेल्स। नंबर 2 लिखो बेटा, बिल्स रिसीवेबल डिसऑनर,
अनरेकॉर्डेड सेल्स. नंबर 2 बिल्स रिसिवेबल. ह्या 2 नंबरमध्ये खालीवरी झालं तर चालतं बेटा. यानी बिल्स रिसिवेबल डिसऑनर पहले, अनरिकॉर्डेड सेल्स बाद में चलता है. इनमें ऊपर नीचे चलेगा इन दोनों में. लेकिन पहले 2 एडजस्टमेंट करना है डेटर्स के ऊपर. थर्ड लिखो बैड डेब्ट्स. थर्ड बैड डेब्ट्स. फोर्थ आरडीडी. फोर्थ आरडीडी. फिफ्थ लिखो बेटा रिजर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. रिजर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. पहिल्या 2 मध्ये सिक्वेन्स खालीवरी झाला तर चालतो, नंतरच्या 3 मध्ये व्हायला नकोय. याद रखो. आया समझ में बेटा. तो एडजस्टमेंट नंबर 3 के इफेक्ट बताओ. एडजस्टमेंट नंबर 3 बेटा. बिल्स रिसीवेबल डिसऑनर. क्या करेंगे आप? फर्स्ट इफेक्ट डिडक्ट फ्रॉम बिल्स रिसीवेबल. सेकंड इफेक्ट काय होईल बेटा? ॲडेड इन डेटर्स. म्हणजे दोन्ही इफेक्ट कुठे होतील? बॅलन्स शीट ॲसेट साईडलाच. एकातनं काढायचं आणि एकात ॲड करायचं. रिसिवेबलमधून काढायचं आणि कुठं ॲड करायचं बेटा? एडजस्टमेंट नंबर 6 बेटा रिवीजन में नहीं आई थी, फिर डिस्कस करेंगे हम इसे. गुड्स ऑफ 6000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स. गुड्स विकलेत मात्र त्याची एंट्री केलेली नाही. आलं लक्षात? इसे अनरेकॉर्डेड सेल्स कहते हैं. आपण गुड्स विकलेत मात्र रेकॉर्ड केल्या. आता हे सेल्स जर रेकॉर्ड केले आपण तर आपले जे आहेत ते सेल्स वाढतील का कमी होतील? तो इसका पहला इफेक्ट होगा सेल्स में ऐड. और ये अनरिकॉर्डेड परचेस हो या सेल्स हो, वो कैश बेसिस से ट्रीट करते हैं हम या क्रेडिट बेसिस? क्रेडिट बेसिस. मग उधार गुड्स विकल्यावर उधारी पण वाढेल. उधारी म्हणजे डेटर्स किंवा क्रेडिटर्स. यायची उधारी डेटर्स, द्यायची. ह्याचे इफेक्ट सांगा मला. सांगा बेटा. सेल्स मध्ये ॲड. आणि दुसरा इफेक्ट कशामध्ये ॲड बेटा? डेटर्स. अनरेकॉर्डेड परचेसेस आल्यावर परचेसेस आणि क्रेडिटर्स दोन्हीकडे ॲड करायचं. सेल्स आल्यावर सेल्स डेटर्स पेअर लक्षात ठेवा. आणि परचेसेस आल्यावर परचेसेस अँड क्रेडिटर. ओके. पहिल्या क्वेश्चनमध्ये काही नवीन होतं का रे? काय काय नवीन शिकलो आपण इथं? ॲडव्हर्टाइजमेंटची हिडन ॲडजस्टमेंट, ट्रायल बॅलन्समधल्या आरडीडीचं काय करायचं आणि 2 ॲडजस्टमेंट. सेकंड क्वेश्चन बेटा, सबसे पहले देखना है ट्रायल बैलेंस में कुछ नया आया है क्या. एडवांस टू नाम कुछ भी आ सकता है बेटा. अगर किसी को आपने एडवांस दिया तो उसके रिकॉर्डिंग कैसे करेंगे? सॉरी बेटा, डेबिट बॅलन्स पोस्ट करताना क्वेश्चन काय विचारतो आपण? एक्सपेंडिचर और एखाद्याला आपण ॲडव्हान्स दिला तो आपला खर्च असेल का ॲसेट असेल? तर ही काय असते बेटा? ॲसेट असते. लक्षात ठेवा. एडवांस गिवन ॲसेट होता है और एडवांस टेकन लायबिलिटी होती है. ॲडव्हान्स शब्द दोन्ही साईडला येतो. बॅलन्स बघून ठरवायचं आपण. अजून काही नवीन नाव दिसतंय का बेटा ह्याच्यात? नहीं, बाकी सब सेम है, देखा था हमने. चलो एडजस्टमेंट में कुछ नया. स्टॉक, आउटस्टैंडिंग, एड प्रीपेड, बैड डेब्ट्स, आरडीडी, डिप्रिशिएशन, कोई भी नया नहीं है.
थर्ड क्वेश्चन में बेटा यहाँ एक नई एडजस्टमेंट है हिडन। एडवर्टाइजमेंट क्या दिया है बेटा? हम अकाउंट बनाते हैं वो 1 साल का या 2 साल का? तिथं येणारे खर्च 1 वर्षाचे असावेत का 2 वर्षाचे? चुकलं त्यांचं बेटा। एडवर्टाइजमेंट किती वर्षाची है? 2 साल की 4000 है। पर ईयर कितनी होगी? तो बेटा इस साल की भी एडवर्टाइजमेंट पेड की है आपने और अगले साल की भी। अगले पीरियड का अभी पेमेंट करने का मतलब क्या है अकाउंट में? प्रीपेड। तो इसमें 2000 को क्या ट्रीट करेंगे आप? प्रीपेड की एडजस्टमेंट पता है आपको, क्या करेंगे बेटा? चलो, और एक इम्पॉर्टेंट आइटम है बेटा यहाँ ट्रेड एक्सपेंसेस। उस दिन बताया था मैंने, ट्रेड एक्सपेंसेस ट्रेडिंगमध्ये येतील का प्रॉफिट लॉसमध्ये येतील? तो आंसर है कभी कभी ट्रेडिंग में आएंगे, कभी कभी। ते कशावर डिपेंड आहे? तर त्या ट्रायल बॅलन्समध्ये पुढे जनरल एक्सपेंसेस दिलेत का? दिलेत का बेटा? अगर जनरल एक्सपेंसेस दिया है तो मैंने बोला था वो दोनों दुश्मन है, एक अकाउंट में दोनों नहीं आएंगे। जनरल एक्सपेंसेस कुठे येतात? ट्रेड एक्सपेंसेस प्रॉफिट लॉस मध्ये येतील का वर जातील? इस क्वेश्चन में हम ट्रेड एक्सपेंसेस कहाँ लिखेंगे? अगर यहाँ जनरल एक्सपेंसेस नहीं होते तो करेक्ट। चलो, और कुछ कोल गॅस फ्युअल कहाँ दे रहे? ट्रेडिंग ते लिहून दिलं मी आता सुद्धा। वेजेस एंड सैलरीज दिया है बेटा। पहला नाम ट्रेडिंग। एडजस्टमेंट में क्या नया है बेटा? एडजस्टमेंट में नया क्या है? क्लोजिंग स्टॉक। सेकंड एडजस्टमेंट ड्रॉइंग से बेटा गुड्स विथड्रॉल राहिले तिथं डेप्रिशिएशन, आरडीडी, आउटस्टैंडिंग, गुड्स परचेस, अनरिकॉर्डेड परचेसेस अभी अभी डिस्कस किया था हमने। बताओ इफेक्ट परचेस में ऐड। और फोर्थ नंबर का है क्वेश्चन बेटा, यहाँ भी एडवर्टाइजमेंट कितने सालों की दी है? कितने सालों की लिखनी चाहिए? 3 सालों की 30,000 है पर ईयर। इथं प्रीपेड किती वर्षाची म्हणाल पाठीमागे बॉईज? 20,000 प्रीपेड। एडवर्टाइजमेंट से लेस बैलेंस शीट एसेट साइड। और कुछ नया बेटा ट्रायल बैलेंस में? पाठीमागची मुलं बेटा बघायचं आहे तुम्हाला ट्रायल बॅलन्स। कमीत कमी आपण बघतो अशी ॲक्टिंग तरी करायची। ओके, हाँ, कुछ नया ट्रायल बैलेंस में नहीं है। एडजस्टमेंट बेटा इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉजिट आहे, हे कुठं लिहाल ते सांगा बरं मला। प्रॉफिट लॉस, क्रेडिट का डेबिट? क्रेडिट। क्यों? साइड का टेंशन हम नहीं लेंगे। साइड कौन बताता है? डेबिट में आया डेबिट में लिखो, क्रेडिट में आया। अब ये इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉजिट इज स्टिल रिसीवेबल दिया है बेटा। रिसीवेबल का मतलब आउटस्टैंडिंग। रिसीवेबल पेएबल का मतलब आउटस्टैंडिंग होता है। आउटस्टैंडिंग जो भी हो उस पर्टिकुलर आइटम में ऐड होता है लेस, तो इसमें ऐड करेंगे। और सेकंड इफेक्ट, सेकंड इफेक्ट बेटा अरे हेच इन्कम साईडला, अजून इन्कम साईडला कशाला? सेकंड इफेक्ट म्हणतो। ह्याच्यात ॲड केला बेटा आउटस्टँडिंग ॲसेट असते का लायबिलिटी असते? बेटा मागचे 4 रो बॉईचे मध्ये या बरं बेटा। चला मला उगी कंट्रोल करावं। मागून 4 मोजायचे बेटा, येते का मोजता? लवकर लवकर बेटा।
फर्स्ट बॅच प्रश्न बसायचा. चल अरे आणखी एक रो उठा बेटा. चलो या लवकर. ठीक है बेटा. आउटस्टैंडिंग एक्सपेंडिचर साइड का नाम आया तो कहाँ लिखेंगे? आउटस्टँडिंग इन्कम आहे का एक्सपेंडिचर हे बघायचं. एक्सपेंडिचर साईडचं नाव असेल तर लायबिलिटी, इन्कम साईडचं नाव असेल तर ते जर कळत नसेल तर एक विंडो रूल सांगितला होता आम्ही. ट्रेडिंगच्या लेफ्ट साईडला आलं, प्रॉफिट लॉसच्या लेफ्ट साईडला आलं की बॅलन्स शीटमध्ये लेफ्ट साईडला लिहायचं. राईट साईडला आलं तर ओके. RDD लास्ट ॲडजस्टमेंट बेटा दोनदा घेतले आपण. कोण सांगतं मला इफेक्ट? गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम. 8,000च्या गुड्स जळालेत बेटा, 6,000 क्लेम मिळतोय. ट्रेडिंग क्रेडिट 8,000, प्रॉफिट लॉस डेबिट 2,000 और बैलेंस शीट एसेट साइड बेटा जहां ट्रायल बैलेंस में करंट अकाउंट होता है तब क्या करेंगे आप? फॉर्मेट में थोड़ा चेंज करेंगे. ट्रेडिंग बनाना है, प्रॉफिट लॉस बनाना है, उसके बाद पार्टनर्स करंट अकाउंट बनाना है और लास्ट में जिथं फॉर्मॅटमध्ये काय बनवाल तुम्ही? करंट अकाउंट. कळलं? तर करंट अकाउंटचं बॅलन्स बेटा कुठं लिहिणार आहे? करंट अकाउंटमध्ये. कोणत्या साईडला? परत एकदा सांगतोय, साईडचं टेन्शन आपण घ्यायचं. साईड अकाउंट सांगतं आपल्याला बेटा. तर रामचं बॅलन्स क्रेडिट साईडला दिसतंय, कृष्णाचं कुठं दिसतंय? मग एकाचं क्रेडिटला लिहायचं बाय बैलेंस ब्रॉट डाउन, राम के कॉलम में 8,000 और कृष्णा के डेबिट में टू बैलेंस ब्रॉट डाउन 4,000. जिस साइड दिया है उस साइड लिखो. ओके. और ट्रायल बैलेंस में कुछ नया? लोन्स एंड एडवांसेस गिवन अभी बताया था मैंने. कहाँ लिखेंगे आप? परत एकदा बेटा आपले ॲझम्पशनमुळं आपल्या खूप गोष्टी चुकतात. झोपेत जरी विचारलं ना तुम्हाला लोन कुठे येतं, आपल्याला वाटतं लायबिलिटी. ऐसा नहीं होता. लोन एसेट में भी आता है. लोन टेकन अँड लोन गिवन दो अलग पार्ट होते. तरी मी सांगितलं होतं साईड तुम्ही स्वतः ठरवायची. साईड ठरवताना डोकं चालवायची गरज. अकाउंट सांगता बेटा कौन सा बैलेंस है तो लाइबिलिटी में आ सकता है, तो कहाँ आएगा? एसेट. बेटा 12% गवर्नमेंट बॉन्ड, किसी कंपनी के शेयर्स परचेस करना, गवर्नमेंट बॉन्ड परचेस करना हमारी इन्वेस्टमेंट होती है. क्या होती है? तो कहाँ लिखेंगे? एसेट साइड. किसी भी नाम के साथ अगर रेट आता है तो उसके ऊपर हिडन एडजस्टमेंट होती है. हा रेट कशाचा असतो रे? कशाच्याही नावासोबत आलेला रेट त्याच्यावरच्या इंटरेस्टचा असतो. त्याची तारीख पण दिली आहे बेटा, कधी परचेस केलेत. 1 जानेवारी 19. आपली बॅलन्स शीट कधी बनवतोय आपण? मग त्याच्यावर वर्षभराचं व्याज काढायचं का 3 महिन्याचं? 3 महिन्याचं काढणार. इंटरेस्टमुळं कुठलीही अमाऊंट वाढत असते का कमी होत असते? गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जे इंटरेस्ट येईल ते ॲड करणार, बरोबर. आणि सेकंड इफेक्ट आहे प्रॉफिट लॉस क्रेडिट. ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी म्हणजे कॉमन सेन्स वापरायचा बेटा. अकाउंटचा खूप अभ्यास कमी करावा लागतो. लायबिलिटी म्हणजे देणं, त्याच्यावर व्याज मिळेल का द्यावं लागेल. ॲसेट म्हणजे येणं, त्याच्यावर व्याज मिळेल का द्यावं लागेल. ही ॲसेट आहे का लायबिलिटी? मग व्याज मिळणं इन्कम का एक्सपेंडिचर? प्रॉफिट लॉस क्रेडिट. ठीक है. एडजस्टमेंट में कुछ नया बेटा? हाँ,
राम पार्टनर है बेटा, उसको सैलरी देनी है, कहाँ लिखेंगे? जो इफेक्ट माहिती आहे सॅलरीचा तो सांगा मला. प्रॉफिट लॉस डेबिट. आणि कृष्णाला कमिशन द्यायचं आहे सेल्सवर. कमिशन कुठं लिहिणार? बाहेरच्या एजंटला दिलं काय आणि पार्टनरला दिलं काय, बिझनेसच्या दृष्टीनं तेच. हे दोन्ही गोष्टी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतील. सॅलरी टू राम आणि कमिशन टू कृष्णा. सेकंड इफेक्ट बेटा, जहाँ करंट अकाउंट होता है, एक करंट अकाउंट का मतलब उनका पर्सनल अकाउंट होता है बेटा. करंट अकाउंट म्हणजे त्या पार्टनरचं पर्सनल अकाउंट असतं. ह्याचा अर्थ कुठल्याही ट्रान्झॅक्शनमध्ये जर पार्टनरचं नाव आलं तर त्याचा सेकंड इफेक्ट कंपल्सरी करंटमध्ये करायचा. पहिला कुठं करणार आहेत सॅलरी आणि कमिशनचा? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. जर पहिला डेबिट होत असेल तर दुसरा कुठं होईल? कशाची क्रेडिट? पार्टनर्स करंटची. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल बेटा, ही ॲडजस्टमेंट पण रिव्हिजनमध्ये आली नव्हती. एखादी न आलेली ॲडजस्टमेंट जरी आली परीक्षेत तरी अजिबात घाबरायचं नाही बेटा. थोडा जर तुम्ही विचार केला तर ॲडजस्टमेंट सोडवू शकता. बरं का रे? आता मी काही प्रश्न विचारतो, ही ॲडजस्टमेंट तुम्हाला समजा येत नाही. कॅपिटल आपली ॲसेट असते का लायबिलिटी? लायबिलिटी म्हणजे देणं. त्याच्यावर व्याज मिळेल का द्यावं लागेल? मी उत्तर सांगत नाही, मी प्रश्न विचारतो. कळते का तुम्हाला? व्याज देणं आपलं इन्कम का एक्सपेंडिचर? तो एक्सपेंडिचर कहाँ लिखता है? तो इंटरेस्ट ऑन कैपिटल टू राम एंड कृष्णा. जो भी कैपिटल है ना ऊपर, उसके ऊपर 5% निकालने. 8,000 आणि 4,000 येईल. बरोबर. सेकंड इफेक्ट बेटा, पार्टनरचं नाव आलं की सेकंड इफेक्ट कंपल्सरी करंटमध्ये करा सांगितलं मी. हा डेबिटला झाला, दुसरा क्रेडिट. 3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. कस्टमरकडले 3,000 रुपये आता मिळणार नाहीत बेटा. त्यालाच अकाउंटमध्ये काय म्हणतात? सरळ सांगण्याऐवजी थोडं वेगळ्या भाषेत सांगितलं आहेत का हे? बॅड डेब्ट्स. जमेल. 6th में नया क्या आया बेटा? आता हे कळतंय तुम्हाला? इन्शुरन्स किती महिन्याचा दिलाय? 9 महिन्याचा. किती आहे? 9,000 महिन्याला. 9 महिन्याचा दिलाय म्हणजे किती महिन्याचा राहिलाय आउटस्टँडिंग? महिन्याला 1,000. 3 महिन्याचे काय कराल पुढे माहिती आहे? इकडे प्रीपेड रेंट कुठं लाल ते सांगा मला. बॅलन्स शीट एकच पे करायचं. ॲडजस्टमेंटचे 2 माहिती आहेत तुम्हाला. चलो नीचे कुछ एडजस्टमेंट में कुछ भी नया नहीं है. 7th नंबर बेटा लक्ष द्या. इथं काही इम्पॉर्टंट आयटम आहेत. प्रोविडंट फंड. ऑल फंड्स आर, तो कहाँ आएगा? प्रोविडंट फंड इन्व्हेस्टमेंट. लास्ट शब्द बघा. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ॲसेट. बेटा मशिनरी 2500 दिलं, ॲडिशन दिलं 10,000चं. काय कराल रे ॲडिशन? त्याच्यात ॲड करायचं का लेस? काय करायचं? काहीच नाही करायचं बेटा. ते ॲड करूनच दिलेलं असतं. ॲड करूनच दिलेलं असतं. किती आहे मशिनरी टोटल? ही इयर एंडिंगची अमाऊंट असते बेटा. वर्षाच्या शेवटी आपल्याकडे मशिनरी 25,000ची आहे. ऑक्टोबरमध्ये 10ची घेतलेली आहे. त्याच्या आधी कितीची असेल? 15,000ची जुनी, 10,000ची कशासाठी देतात ते? जुनीवर वर्षभराचं काढायचं, नवीवर किती महिने होतात बेटा? ऑक्टोबर टू मार्च 6 महिने. ठीक आहे. एडजस्टमेंट में नया कुछ भी नया नहीं है.
8 नंबर रेंट 10 मंथ दिले म्हणजे काय रे, इथं बेटा प्रॉव्हिडंट फंडाचे 4 नाव आहेत ते लिहून दिले होते मी. प्रॉव्हिडंट फंडास रिलेटेड 4 नाव आहेत. कोणते, ह्यातले 2 आत्ताच पाहिलेत आपण. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कुठे येते रे, ॲसेट. देन प्रॉव्हिडंट फंड कुठे येतो, हे 2 मागच्या क्वेश्चनमध्ये झाले होते. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण एम्प्लॉईच्या फंडात पैसे टाकणं बेटा, तो असतो आपला खर्च, म्हणून ते येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ओके, पीएफ कॉन्ट्रीब्युशन खर्च असतो आपला, खर्च कुठे येतो. आणि इंटरेस्ट एक लक्षात घ्या बेटा, ह्या चॅप्टरमध्ये ज्या काही गोष्टी शिकाल त्या ॲज इट इज NPO मध्ये वापरायचे आहेत बरं का रे. हेच नावं NPO मध्ये पण येतात. तिथलं प्रॉफिट लॉस म्हणजे काय, इन्कम एक्सपेंडिचर, तेही फायनल अकाउंट आहे, हेही फायनल अकाउंट आहेत. म्हणजे आपण डिस्कशन एका चॅप्टरचं नाही 2 चॅप्टरचं करतोय. कुठली ॲडजस्टमेंट तिकडे आणि इकडे येऊ शकते. इथंही आउटस्टँडिंग वेजेस येतं, तिथंही आउटस्टँडिंग वेजेस येतं, काहीच चेंज नाही बरं का रे. इथंही डेप्रिशिएशन येतं, तिथंही डेप्रिशिएशन. म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचे ॲटमसुद्धा तिथे येऊ शकतात बेटा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. बॅलन्स कोणतं याचं, क्रेडिट बॅलन्स पोस्ट करताना प्रश्न काय विचारतो आपण, इन्कम का लायबिलिटी. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटवर तर मी सगळ्यात इम्पॉर्टंट सांगितलं. इम्पॉर्टंट म्हणजे बेटा हा तुम्हाला डेफिनेटली धोका देतो. बॅलन्स बघून तुम्हाला वाटतं इन्कम, प्रॉफिट लॉसच्या कुठं लिहावं, पण ते चुकतं बेटा. ह्याला ॲड करतात प्रॉव्हिडंट फंडात. म्हणजे कशात ॲड करायचं ह्याला, इथं वर प्रॉव्हिडंट फंड आहे का त्याच्यात ॲड करतात, म्हणजे लायबिलिटी बरं का रे, इन्कम नाही. प्रॉव्हिडंट फंड कुठं लिहितो आपण, लायबिलिटी साईडला, त्याच्यात ॲड करणं म्हणजे लायबिलिटी. म्हणजे इन्कम का लायबिलिटी, त्याचं रिझन मी सांगितलं होतं असं का करतात, कुणाला आठवतं का बेटा. हा फंड कुणाचा असतो, एम्प्लॉईच्या फंडावर मिळालेलं व्याज आपलं इन्कम का एम्प्लॉईचं, त्यांच्या फंडात टाकायला पाहिजे बेटा. बरोबर आहे. मी आजीच्या फंडाचं एक्झाम्पल दिलं तर आठवतं आहे का, ठीक. 9th में बेटा कुछ नया, नाइन्थ मध्ये काही नवीन आहे का, आहे का नवीन काही. ॲडजस्टमेंट बेटा ही आली होती आता. इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून. आपला अकाउंट आहे मार्च, किती महिन्याचा चार्ज दिला, मग इन्शुरन्सची अमाऊंट इंटू 3/12 करा, प्रीपेडची अमाऊंट येते. हे 4 नंबरला काय म्हणाले, प्लांट अँड मशिनरीची बुक व्हॅल्यू रिड्यूस झाले 13,000 पर्यंत. होती किती, 15चे 13 झालेत, म्हणजे कमी किती झाले, ॲसेट कमी कशामुळे होते, इनडायरेक्टली काय सांगितलंय, डेप्रिशिएशन. बॅड डेट्स, लास्ट एडजस्टमेंट काल परवा घेतली आपण. 10 नंबर का क्वेश्चन बेटा. ट्रायल बैलेंस में कुछ नया है करें, नहीं है. एडजस्टमेंट में कुछ भी नया नहीं है. हाँ, ये यहाँ कैलकुलेशन एक इम्पॉर्टेंट है बेटा. एडवर्टाइजमेंट है 10,000 फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 January 19. आपलं ट्रायल बॅलन्स आहे 31 March 19. हां, आत्तापर्यंत तारीख नव्हती दिली. 2 year 3 year दिलं होतं.
मग आपण ट्रीट केलो 1 वर्षाचं इथं लिहायचं आहे, बाकीचं प्रीपेड. पण इथं तारीख दिली आहे बेटा. 2 इयर म्हणजे किती महिने ते सांगा मला. 24 महिन्याची ॲडव्हर्टाइजमेंट आत्ताच दिली आहे. पण ती जाहिरात चालू झाली आहे बेटा 1 जानेवारीपासून. लक्ष द्या. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट चालू होऊन वर्ष संपेपर्यंत किती महिने होतात. जानेवारी ते मार्च. 24 महिन्याचा खर्च केला, त्यातले फक्त 3 महिने ह्या वर्षात आहेत. पुढचा पिरियड किती ते सांगा मला. 21 महिन्याचं प्रीपेड. बरं का रे. इथं काय करणार तुम्ही. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट किती आहे. 10,000 गुणिले प्रीपेड 21 भागिले टोटल पिरियड 24. प्रीपेडची अमाऊंट येईल. कळलं सगळ्यांना. किती येते. 8,000. बरोबर आहे का रे. 8,750 येतं का. 750 येईल. ठीक आहे. जे येईल ते येईल बेटा. कॅल्क्युलेशन कळलं. एडजस्टमेंट में कुछ नया नाही आहे. ह्यात 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटला काय म्हणाल तुम्ही. एक कस्टमर आहे आपला, इन्सॉल्वंट झालाय, 500 रुपये देत नाही आहे. बॅड डेट्स. सेकंड में कुछ नया बेटा. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठं लिहिणार. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्शनचे. कुठे येतील. लूज टूल्स, ॲसेट, ऑडिट फीज, एक्सपोर्ट ड्युटी, कन्व्हेन्स म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कुठे येतील. करंट अकाउंट आहे. फॉर्मॅटमध्ये करंट बनवणार. ओके. ॲडजस्टमेंटमध्ये बेटा एक लक्षात घ्या. पार्टनरला 1% कमिशन द्यायचं आहे. कशावर. ही ॲडजस्टमेंट ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्याशिवाय सोडवता येत नाही. माहिती आहे. जब तक ग्रॉस प्रॉफिट पता नहीं चलेगा तब तक हम कैलकुलेशन कर सकते हैं क्या. तो बाकी सारे एडजस्टमेंट पहले सॉल्व करो, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करो, ग्रॉस प्रॉफिट निकालो, देन बेटा एडजस्टमेंट नंबर सेकंड सॉल्व करो. ओके. तभी कैलकुलेट कर सकते हैं. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट एवढा येईल 99,000. त्याचा 1% 990 रुपीज. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला कमिशन टू मितेश अँड मंगेश. और सेकंड इफेक्ट पार्टनरचं नाव आलं की करंटमध्ये करायचा. बाकी इंटरेस्ट ऑन कैपिटल हुआ है. गुड्स टेकन ट्रेडिंग क्रेडिट और पर्सनल करंट अकाउंट डेबिट. नाव आलं की करंटमध्ये एक इफेक्ट कंपल्सरी. इथं काय नवीन होतं बेटा. आहे का रे. ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 3 बेटा. डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. आली नव्हती रिव्हिजनमध्ये. डिस्कस करू आपण बेटा. डिस्काउंटचं कॅल्क्युलेशन करता येईल. आता मी सिक्वेन्स पण दिलाय. बरोबर. जो येईल तो डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा बेटा. फर्स्ट बात. देन डिस्काउंट की वजह से दुनिया की कौन सी भी अमाउंट कीमत बढ़ेगी या कम होगी. तो डेटर्स का डिस्काउंट डेटर्स से लेस होगा, क्रेडिटर्स का. फर्स्ट इफेक्ट किसी का डाउट. कॉमन सेन्स वापरा बेटा. डिस्काउंटमुळे किंमत कमी होते ना. कशावर का डिस्काउंट असेल ना त्यातनं लेस होईल. तर डेटर ॲसेट आहे का लायबिलिटी आपली. ॲसेट कम होना प्रॉफिट है या लॉस. तो डेटर का डिस्काउंट प्रॉफिट लॉस के डेबिट में आएगा क्योंकि लॉस है वो. क्रेडिटर एसेट है या लाइबिलिटी. डिस्काउंट के वजह से लाइबिलिटी कम हो जाएगी बेटा. देणं कमी होणं. ॲडमिशन रिटायरमेंट डेथमध्ये शिकलोय आपण. प्रॉफिट का लॉस. प्रॉफिट कुठं लिहिणार. प्रॉफिट लॉस क्रेडिट. इथे एक लक्षात घ्या बेटा.
इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 April 18. आपलं वर्ष संपत आहे March 19. प्रीपेड इन्शुरन्स काढायचा आहे बेटा. किती रे इन्शुरन्स? किती आहे? किती महिन्याचा प्रीपेड? 3 डिवायडेड बाय. नॉर्मली आपण डिवायडेड बाय 12 करतो, कारण तिथं दिलेला असतो इन्शुरन्स वर्षभराचा. वर्षभराचा म्हणजे किती महिन्याचा? 12 महिन्याचा. पण इथं सांगताना सांगितलं बेटा इन्शुरन्स 12 महिन्याचा दिलाय का 15 महिन्याचा? डिवायडेड बाय 12 का 15? इथं फक्त, बाकीच्या ठिकाणी ओके. फोर्थ में बेटा कुछ नया. ॲडव्हर्टाइजमेंट किती वर्षाची आहे आणि कधीपासूनची आहे? आत्ता शिकवलं होतं मी. 3 वर्ष म्हणजे किती महिने? महिन्यात आपण कन्वर्ट करायचं. 36 महिन्याचा खर्च आहे. कधीपासून सुरुवात झाली ॲडव्हर्टाइजमेंट? 1/10/18. वर्ष संपत आहे आपलं March 19. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च चालू होऊन किती महिने झालेत? 6 महिने बेटा ह्या वर्षात येतात. म्हणजे पुढले किती महिने असतील? डिवायडेड बाय टोटल, एवढी अमाऊंट प्रीपेड येईल. बरं का रे? आलं लक्षात? हे कुठे येतील? ट्रायल बॅलन्स वाले. आउटस्टँडिंग रेंट, अनपेड वेजेस. क्रेडिट बैलेंस है, इनकम या लाइबिलिटी, दो ही ऑप्शन है. क्या बताएंगे आप उसे? ॲडजस्टमेंट मध्ये काही लीज होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू 1 लाख दिली आहे. इथं किती होती? 1,10,000. काय समजाल? किती? ओके बेटा. फिफ्थ में एक नया नाम है, वर्क्स मैनेजर सैलरी. वर्क्स का मतलब फैक्ट्री, तो इसे आप पढ़ेंगे फैक्ट्री मैनेजर सैलरी. कहाँ लिखेंगे? ट्रेडिंग अकाउंट. अनप्रोडक्टिव वेजेस, प्रॉफिट लॉस. कस्टम ड्यूटी, कस्टम ड्यूटी कुठे लिहाल? ट्रेडिंग अकाउंट. कॉपीराइट, asset. all rights are assets. ॲडजस्टमेंट मध्ये बेटा मोटिव डिपॉझिट खर्च असतो का ॲसेट असते? डिपॉझिट खर्च असतो का ॲसेट असते? मोटिव्ह पॉवरमध्ये 500 रुपये डिपॉझिटचे इन्क्लूड आहेत. मोटिव्ह पॉवर कुठं लिहिलं असेल आपण? म्हणजे खर्च म्हणून, पण तो खर्च आहे का? तिथून लेस करणार आणि कुठं लिहिणार? ॲसेट्स आहे. बेटा लास्ट ॲडजस्टमेंट सांगा बरं. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल्स. आता शिकवली होती मी पहिल्याच प्रॉब्लेममध्ये. रिसिवेबलमधनं लेस, डेटर्समध्ये ॲड. स्टॉक ऑफ स्टेशनरी कुठं लाव? ट्रायल बॅलन्समध्ये. स्टेशनरी खर्च आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲसेट आहे. स्टॉक शब्द आला ना बेटा कुठे यायला पाहिजे? ॲसेट. हीटिंग अँड लाइटिंग, ट्रेडिंग. और कुछ नया ॲडजस्टमेंट में बेटा ह्याला काय म्हणाल रे? 1/8 ऑफ पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ डेप्रिशिएशन. पेटंटचा 1/8 काढायचा आणि लेस करायचं तिथून. चलो इसमें नया बेटा कस्टम ड्यूटी कुठे येते रे? ट्रेडिंग. फॅक्टरी रेंट, वेयर हाउस रेंट, प्रॉफिट लॉसला येतं. ॲडजस्टमेंट में कुछ नया नहीं है. 8 नंबरचा क्वेश्चन बेटा. काय विचारलं माहिती आहे? काय विचारलं? फक्त प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. म्हणजे ट्रेडिंग बनवायची गरज.
ट्रेडिंग बनवायची गरज नाही म्हणून त्यांनी खाली ग्रॉस प्रॉफिट दिला. कुठं लिहिणार? येईल एवढं सोडवता. इथं काय बनवायचं आहे बेटा? इथं काय बनवायचं आहे? बॅलन्स शीट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. 10 नंबर में करंट अकाउंट दिया, इसका मतलब उसका लेजर बनाएंगे. ये ॲडजस्टमेंट नंबर 1 लक्षात घ्या बेटा. रेक्टिफिकेशनची कुठलीही ॲडजस्टमेंट येऊ शकते बरं का रे, त्याला पाठ करायची गरज नाही. रेक्टिफिकेशन का मतलब क्या होता है? गलत रेकॉर्डिंग. 7वीचा मुलगा 4थीच्या वर्गात बसला, काय करता? 4थीच्या वर्गातनं काढता आणि 7वीच्या वर्गात बसवता. आता 6वीचा 9वीच्या वर्गात बसला, 9वीच्या वर्गातून काढायचं म्हणजे रॉंग प्लेस से निकालना है, करेक्ट जगह लिखना है. काही येऊ शकतं. रेंट सॅलरीमध्ये लिहिले असं दिलं, काय कराल? सॅलरीमधून काढाल, रेंटमध्ये टाकाल. त्याला पाठ करायची गरज नाही बरं का रे, काही येऊ शकतं. उद्या येईल वेजेस कॅपिटलमध्ये लिहिलंय, कॅपिटलमधून काढणार, वेजेसमध्ये टाकणार. त्याला रट्टा मारायची गरज. उसे रेक्टिफिकेशन के एडजस्टमेंट कहा जाता है, करेक्शन के. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशीनरी. बेटा ट्रेडिंग अकाउंट कशाचं असतं रे? गुड्सचं. ट्रेडिंगमध्ये जे परचेस सेल्स लिहितो आपण ते कशाचे पाहिजेत? मशिनरी गुड्स आहे का? ती सेल्समध्ये यायला पाहिजे. सेल्समधून काय करणार? आता इथं आणखी एक चूक होते. आपल्याला वाटतं एक इफेक्ट लेस झाला की दुसरा ॲड व्हायला पाहिजे, असं नसतं. एक लेस झाला की दुसरा ॲड, एक डेबिट तर दुसरा क्रेडिट असं असतं बेटा. मशिनरी विकली आहे, मशिनरी वाढेल का कमी होईल? मशिनरीमध्ये पण लेस होईल माहिती आहे. ही ॲडजस्टमेंट सेल्समधून पण लेस होईल आणि मशिनरीमध्ये सुद्धा लेस होईल. बेटा डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट असं दिलं आहे. ॲसेटचं नावच सांगितलं नाही. ह्याचा अर्थ ऑल फिक्स्ड ॲसेटवर डेप्रिशिएशन असेल. ऑल कळतंय का? सांगा बरं फिक्स्ड ॲसेट कोणत्या कोणत्या? फर्निचर, मशिनरी, खाली बिल्डिंग, तिन्हीवरही काढायचं बरं का रे. हो गया? चल, तो हमारे सारे क्वेश्चंस हो गए बेटा, सगळे डिस्कस करून झालेत. उद्या लक्ष द्या. 2 कामं सांगतोय मी. उद्या बेटा 2 ते 5 तुमचा 80 मार्काचा पेपर असेल. 2 ते 5 मी टाईम मुद्दाम ठेवतोय कारण तुमचा बोर्डाचा टाईम सुद्धा तोच असतो. आपण एक्झाम घेतोय बोर्डाच्या एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी. मग टाईम सुद्धा प्रॅक्टिस करू आपण. नाही तर दुपारी जेवण करून झोपायचं असते आपल्याला, त्याच वेळेस पेपर असतो बरोबर. आणखीन एक लक्ष द्या रे बेटा, सगळे चॅप्टर रिव्हिजनमध्ये चॅप्टरचे 10 क्वेश्चन मी शिकवेन. त्याच्यानंतर मागचे सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहेत, म्हणजे तेही रिव्हिजन होईल तुमचं. प्लस बेटा त्या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्स तुम्ही घरी वाचायचे. त्यातले जे तुम्हाला कळले नाहीत, आन्सर तर सगळ्याचे आहेत, पण ते समजले नाहीत त्याला मार्क करायचे बेटा. ते सगळे आपण नंतर क्लासमध्ये डिस्कस करून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की याचा आन्सर आहे असं काय येतं. डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मीन्स नेट प्रॉफिट, नेट लॉस, काय येतं आन्सर? डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट लॉस, नेट लॉस असतो बेटा.